उन्हाळा चालू झाला की सगळ्या बायकांचं एकच ध्येय असतं, उन्हाळा काम करून ठेवायचं वर्षभरासाठीच। आता 8 दिवस झालं मी पण गावाकडेच आहे, तर मला जे उन्हाळा काम येतं ते मी घरात बनवते आणि जे मला उन्हाळा काम करता येत नाही ते मी मामींकडून विकत घेऊन जाते। आता पण मी त्यांच्या घरी चालले, त्यांनी काय काय उन्हाळा काम केलंय बघायसाठी, मला जे पाहिजे ते मी घेऊन येणार आहे त्यांच्याकडून। आता तर मी त्यांच्या घरी पोचलेले आता आणि त्यांनी बघा इथं शेवळ्या करून ठेवलेल्या आहेत मँगो फ्लेवरच्या। घरी गेल्या त्यांच्या मी बघितलं तर त्यांनी खिचा पापड करायला घेतलं होतं, तर तांदळाचा खिचा पापड करतात, तर तांदळाचं पीठ घेतलंय, त्यात जिरं आणि पापडखार टाकून शिजवून घेतले। त्यांनी काल ज्वारीच्या पातोड्या पण करून ठेवल्या होत्या आणि इतर रव्याच्या शेवाळ्या आहेत आणि तुम्हाला मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या पण शेवाळ्या करून मिळतील यांच्याकडून। आता इथं पीठ गरम आहे तर खिचा पापड करून घ्यायचं काम चालू केलंय त्यांनी। खिचा पापड करताना पीठ गरम आहे तरच करून घ्यायला लागते, ना तर खिचा पापड चांगले होत नाहीत। यांच्याकडे गव्हाच्या गऱ्याच्या शेवया, तांदळाची गव्हाची आणि रव्याची कुरवडी, ज्वारीच्या भातवड्या, तांदळाचा खिचा पापड आणि अजून बरंच काय काय त्या करून विकतात आणि ऑर्डर प्रमाणे पण करून देतात। तुम्हाला पण यांच्याकडून कुरडा पापड्या सांडगे घ्यायचे असले तर मी कॅप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। आता मी इकडे मला काय काय पाहिजे होतं ते सगळे एका पिशवीत भरून घेतलं आणि मी घरी निघून गेले। तुम्हाला अजून माहिती घ्यायची असली तर मी पुढे कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्या नंबरला कॉन्टॅक्ट नक्कीच करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।